सैनिक टाकळीतील प्रस्तावित MIDC विरोधात माजी सैनिक आणि शेतकऱ्यांचा एल्गार. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊ नये अशी भूमिका. मारहाणीच्या कथित घटनेनंतर संताप. 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाबाबत माजी सैनिकांचा आंदोलनाचा इशारा. सैनिक टाकळी येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला विरोध करण्यासाठी गावातील शेतकरी, रहिवासी आणि माजी सैनिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली. गावातील शेती, स्थानिक दळणवळणाच्या मर्यादा आणि भविष्यातील शैक्षणिक आणि सामाजिक सुविधांचा विचार न करता MIDC लादली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. क्रांती दिनाच्या निमित्ताने सैनिक टाकळीतील ग्रामस्थ आणि माजी सैनिकांनी MIDCला विरोध दर्शवत जयसिंगपूर येथे आंदोलन केले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार बैठकीदरम्यान आमदारांनी सैनिक टाकळी येथे MIDC होणारच असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर कोर कमिटीतील काही सदस्य मंदिरात गेले असता त्यांच्यावर आमदारांच्या समर्थकांकडून कथितरित्या मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. मारहाण झालेल्या घटनेचे व्हिडिओ, CCTV फुटेज उपलब्ध असल्याचा आंदोलकांचा दावा आहे. 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या कथित मारहाणीच्या घटनेनंतर सैनिक टाकळीतील माजी सैनिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर माजी सैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आमदारांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी सैनिक टाकळी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढण्याची शक्यता आहे. सैनिक टाकळी गावातील बहुतांश कुटुंबे शेतीवर अवलंबून असल्याने प्रस्तावित MIDCमुळे शेती आणि स्थानिक जीवनपद्धतीवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांच्या माहितीनुसार सैनिक टाकळी आणि परिसरातील सुमारे 1800 जवान भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. त्यामुळे देशासाठी सेवा देणाऱ्या सैनिकांच्या गावाच्या विकासासाठी प्राधान्याने शैक्षणिक आणि सैनिकी सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी करण्यात येते. कथित मारहाणीच्या या घटनेवर संताप व्यक्त करत माजी सैनिकांनी प्रशासनाला आंदोलन दडपण्याऐवजी संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली आहे. मारहाणीच्या घटनेत सहभागी झालेल्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, पोलीस प्रशासन तसेच संबंधित व्यक्तींची अधिकृत बाजू समोर येणं महत्त्वाचं असून आरोपांची स्वतंत्र चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. आंदोलकांच्यावर गांधी विचारानं आंदोलन करणाऱ्या या कार्यकर्त्यांच्यावर जो निंदनीय हल्ला झाला त्याचा निषेध करतो. सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं, महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी आंदोलनाला पाठिंबा देतो. लोकांना नको असताना दांडगाव्यानं का, हुकुमशाही का, लोकांची गरज नसताना तुम्ही दांडगावने का करायला आहे? हे चुकीचं आहे. जनतेचं नेते म्हणता तुम्ही आणि जनतेचे विरोध करता, हे बरोबर नाही ना. लोकशाहीचे उलट आहे. हे हुकुमशाही आम्हाला चालणार नाही, हे मान्य नाही. म्हणून पाठिंबा आम्ही पाठिंबा देतो. लोकशाही पद्धतीनं, गांधी विचारानं, शांतीच्या मार्गानं आंदोलन करणं आमचा हक्क आहे आणि तुम्ही ते मान्य करायला पाहिजे. सरकारनं मान्य केले. देशाचा असं जर अराजकता मानली तर लोकशाही राहील काय? हुकुमशाही. आणि ह्या हुकुमशाहीला आणि दांडगाव्याला आमचा विरोध आहे. माझा जाहीर पाठिंबा. साथी हसन देसाई, सोशलिस्ट पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. 2023 पासून प्रस्तावित MIDCच्या विरोधात आम्ही तिथली पंचकृषी लढतोय. आमचा सगळा भाग हा महापूरग्रस्त भाग आहे. त्या ठिकाणी हे एकच गायरान आहे की जिथं आमचा त्या ठिकाणी स्थलांतरण होतंय आणि महापुरामध्ये ती एकच जागा आमच्यासाठी गरजेची आहे. असं असताना स्थानिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 2023 पासून त्या ठिकाणी MIDC लादण्याचा घाट घातलेला आहे. ते गाव जे आहे आमचं, ते सैनिकांचं गाव आहे. तेथील 18 जवानांनी देशासाठी प्राणार्पण केलेलं आहे. तिथं 1200 जवान आहेत आणि जवानांना अपेक्षित विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. गावच्या ज्या गरजा आहेत त्यासाठी विकास झाला पाहिजे, त्यासाठी ते गायरान असलं पाहिजे. पण आज ठिकाणी तिथं शेती आहे आमची चांगली, शेती व्यवसाय चांगला चालतो. 150 टन आम्ही ऊस उत्पादन करतो. अशा ठिकाणी कुठलीही बेरोजगार नाही. आज शेतीत आम्हाला कामगार भेटत नाहीत. असं असताना यड्रावकर साहेब त्यांच्या 2-3 इंडस्ट्रियल इस्टेट आहेत. यड्रावचं युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 पार्वती, इथं सगळं रिकामं असताना, काही गरज नसताना त्या ठिकाणी कुठलं रेल्वे नाही, बंदर नाही, एअरपोर्ट नाही, चांगला हायवे नाही. अशा ठिकाणी औद्योगिक क्षेत्र निर्माणच होऊ शकत नाही. अशा ठिकाणी फक्त आणि फक्त जमिनी कब्जेर करायच्या किंवा जमिनीवर डल्ला मारायचा या हेतूने ते MIDC लादण्याचा प्रयत्न करत आहेत. गेली 2 महिने या ठिकाणी 2 वेळा उपोषण केली.
परवा आम्ही मोर्चा सुद्धा काढला, पण एक साधं मंत्रालय स्तरावर त्या ठिकाणी मिटिंग लावली जात नाही. प्रशासन सुद्धा लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली आहे आणि लोकप्रतिनिधीकडून त्या ठिकाणी आम्हाला बोलवून जी मारहाण केली बैठकीला, फक्त 5 लोक बोलवले आणि त्या ठिकाणी माजी सैनिक असतील यांच्यावर मारहाण केली, राष्ट्रध्वजाचा अवमान केला आणि ती सगळी मोकाट सुटल्यात. प्रशासनानं त्यांच्यावर कुठलाही वचक नाही, कुठलीही कारवाई केलेली नाही. असं असताना आम्ही उद्याच्या 15 ऑगस्ट दिवशी आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहे. शिरोळच्या तहसीलवर आम्ही एकत्रित ठिय्या आंदोलन करणार. राष्ट्रध्वज झाल्यानंतर आम्ही ध्वजाला मानणारी किंवा राष्ट्रप्रेमी आहे, आम्ही माजी सैनिक आहे, शेतकरी आहे, त्यामुळे ध्वजवंदन होऊ पण आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही. ध्वजवंदन व्यवस्थित करणार. फक्त एवढीच आमची इच्छा आहे की ज्यानं राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्या आमदारांच्या हस्ते आम्ही ध्वजवंदन होऊ देणार नाही शिरोळ तहसीलवर. आणि तिथून आम्ही मोर्चानं आमदारांच्या, जर आम्हाला 12 पर्यंत त्यांनी बैठकीचं पत्र दिलं तर ठीक, नाही तर 12 वाजता आमदारांच्या कार्यालयावर परत आम्ही मोर्चाने येणार. त्यावेळी माजी सैनिक असतील, पूरग्रस्त नागरिक असतील, शिरोळ तालुक्यातल्या समविचारी सगळे पक्ष संघटना त्या ठिकाणी एकवटून तो मोर्चा यशस्वी करणार आणि आमदारांना जाब विचारणार. जिथं MIDCची गरज नाही, जिथं कुठलं उद्योग येऊ शकत नाही, जिथला शेती व्यवसाय मोडला जातोय, जिथलं पाणी खराब होते, जिथल्या नद्या खराब होत्या, 1.5 किलोमीटर नद्या आहेत, महापूरग्रस्त भाग आहे, पूरग्रस्तांच्या मागण्या असताना तुम्ही का लागता हे जाब आम्ही त्या ठिकाणी विचारणार. आणि का बैठक लावली जात नाही, काय काळबेर आहे त्याच्यामध्ये, काय बेकायदेशीर प्रक्रिया आहे, तुम्ही काय बेता, हिंमत असेल तर बैठक लावा. हे आमचे माजी सैनिक देशाची 20-20 वर्ष 30-30 वर्ष सेवा करतात देशाची आणि 1-1 इंच जमिनीसाठी ते चायना पाकिस्तान बॉर्डरवर लढतात आणि त्यांना इथं आल्यानंतर आपल्या गावची जाणून हे आता हे आमच्या मित्र, आमचे भाऊ हे ऑपरेशन सिंदूरमध्ये सक्रिय सहभाग होते. यांनी 15 जुलैला रिटायर झालेत. रिटायर झाल्यानंतर घरच्या फॅमिलीकडे न लक्ष देता हे गावची परिस्थिती बघून यांनी ऑपरेशन आपली ह्या MIDCच्या हटाव याच्यासाठी कलेक्टर ऑफिसमधून 3-3 दिवस, 4 दिवस उपोषण केले आणि आता इथं परत 6 दिवस आम्ही इथं बसलोय. आणि ह्यांच्यावर काही मोजक्याच लोकांना बोलून आमदार साहेबांसारखे व्यक्ती मीटिंगमध्ये नाही काय झालं तर त्यांच्यावर हल्ला करते गुंड पाठवून ह्यांना ही, आणि त्या राष्ट्रध्वजाचा अवमान सुद्धा केला. याच्यावर काही सुद्धा बोलत नाही माजी सैनिकांच्यावर. आणि ही वेळ त्या गावच्या जमिनीसाठी अशी वाईट वेळ येते की जरा सुद्धा त्यांना जाणीव नाही, आमदार असू देत, खासदार असू देत. मी अमर पाटील, माजी वायुसैनिक. 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आमदार यड्रावकर यांच्या समोर त्यांच्या समर्थकांनी माजी सैनिक व राष्ट्रध्वजाचा अवमान केला. त्याचा निषेध म्हणून आम्ही उद्या तहसील कार्यालयावर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला सन्मान म्हणून तिरंगा रॅली स्वरूपात आंदोलन करणार असून आम्हाला वरिष्ठ पातळीवर बैठक घडवून द्यावी यासाठी पत्र हवे आहे. त्यानिमित्त प्रशासनाने व शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन या मागणीचा पाठपुरावा करावा ही विनंती आहे. आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये कार्यरत होतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये मी सक्रिय सहभाग होतो. शिवम देसाई, SVN मराठी, जयसिंगपूर, कोल्हापूर.